आहे आणि मॅच सुरू होतोय. स्टॉप वॉच या ठिकाणी लावली जाणार आहे. निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावे लागतील अथवा एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. या महत्त्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पॉवर प्लेचे 2 षटक असतील, त्यामधून पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी गौरव शर्मा सज्ज होतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये एक मिड विकेट सेट करण्यात आला. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच राउंड द विकेट. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन ऑन साईडला एक्झिक्यूट करायचं होतं. बॉलच्या लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट येतो या ठिकाणी. चांगली सुरुवात गौरव शर्मा करत असताना डॉट बॉलनं. मागच्या सामन्याचा विचार केला 64 धावांचं लक्ष्य सेट करण्यात आलं होतं आणि तो सामना डिफेंड करत असताना जिंकला. म्हणजे इथून तोच इंटेन्शन असेल आता फलंदाजी करत असताना की 60 प्लस जावं, 60च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला पूल केला ऑन साइडला. मोठा फटका पाहायला मिळतोय. धमाकेदार हिट आणि बॉल सीमा पार षटकार. अच्छी शुरुआत यार। रंजीत फराडे इस वक्त काफ़ी ज़बरदस्त बढ़िया फॉर्म में है। इस सीज़न में अगर देखा जाए तो जेपीएल हो, उसके बाद एरलवाड़ी जहां मैन ऑफ द सीरीज़ की 2 व्हीलर बाइक भी जीती थी, और कुछ दिन पहले आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी में भी क्या बढ़िया बैटिंग की थी इस खिलाड़ी ने। वही खिलाड़ी है जो पूना डिस्ट्रिक्ट के शिरूर तहसील के मांडवगन फराडा गांव से बिलोंग करते हैं, और सामने गाजियाबाद के एक बेहतरीन गेंदबाज गौरव शर्मा। षटकार पाहायला मिळाला गौरवच्या विरुद्ध. रणजितचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पूर्ण लांबीचा बॉल चांगल्या प्रकारे ओळखले की बॅटर थोडासा पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न करतोय. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ आतला आणि रणजित फराटे समोर हा डॉट बॉल हे पाहू शकता. यॉक केलं स्वतःला. त्या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. षटकारानंतर पुन्हा पलटवार. गौरवचा बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. ग्रेट शॉट इनफील्डला क्लिअर करत असताना बॉल येतोय सीमा पार. खणखणीत चौकार. बहुत ही बढ़िया टिपिकल पावर प्ले का स्ट्रोक यहाँ देखने मिला रंजीत फराडे। और यहाँ गौरव भी एक बेहतरीन गेंदबाज है। पिछले गुजरात धमाका बिग बैश हो, काफ़ी सारे बिग बैश उन्होंने भी खेले ज़रूर है, मगर आज उनके सामने एक ऐसा युवा खिलाड़ी है रंजीत फराडे जिसके नाम की चर्चा इस वक्त पूरे महाराष्ट्र में है। आज भिवंडी में आज दाखिल हो चुके रंजीत। यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा स्विंग पाहायला मिळाला. मोठा प्रहार करायचा होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मिळेल एकच धाव. शॉटमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत 11 धावा. मजा आएगा इस मैच को देखने के लिए। एक तरफ पुणे के खिलाड़ी नजर आते हुए, और दूसरी तरफ अगर देखा जाए तो यूपी के बहुत सारे खिलाड़ी है। रेड डेविल्स नोएडा अर्पित चतुर्वेदी साहब की ये टीम है, और नॉर्थ इंडिया के बड़े बड़े सितारे इस टीम में भी शामिल होते हुए। यशवंत भाऊ पाचंगे आणि भरतदादा टिंगरे यांचा संघ तुम्ही पाहतायत. सध्या रणजित फराटेनं चांगली सुरुवात मिळवली आहे, परंतु इथून आता गौरव शर्माला बॅक करावा लागेल. राउंड द विकेटनं पुन्हा एकदा आपण पाहतो तर हा बॉल शरीराचा वेध घेणारा होता. पुन्हा वळवला ऑन साइडला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडासा फंबळ आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. 2 रन्स इझिली कंप्लीट करत असताना बॅटर अनिकेत ऑफ द मार्क विथ डबल, आणि टीमची टोटल तुम्ही पाहतायत एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13 धावा विदाउट लॉस. अच्छी शुरुआत अब तक हुई है। कुछ अच्छी गेंदें जरूर आई गौरव द्वारा, मगर रंजीत फराडे 2 काफ़ी अच्छे स्ट्रोक खेले। एक 6 खेला, एक 4 खेला, उसी के कारण विदाउट लॉस 13 रन संख्या यहाँ बन चुकी है। यशवंत भाव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन डोक संघवी शिरूर, और उनके साथ भरतदादा टिंगरे धानोरी पुणे। एक ऐसी टीम है जिसमें काफ़ी सारे युवा खिलाड़ी पूना जोन से आते हुए, और दूसरी तरफ अगर देखा जाए तो नॉर्थ इंडिया से बड़े बड़े सितारे वो भी उभरते हुए इस टीम में शामिल है। रेड डेविल्स नोएडा में भी महाराष्ट्रातील पुण्याचा संघ तुम्ही एका बाजूला पाहतायत बॅटिंग करत असताना, आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत उत्तर भारतातील रेड डेव्हिल्स टीम सध्या तुम्ही पाहतायत नोएडा क्षेत्ररक्षण करत असताना. ग्रुप सी मधून हा सामना तुम्ही पाहतायत, आणि ग्रुप सी मधील हा दुसरा सामना आहे गोलंदाजी करण्यासाठी बिलाल शेख. मुंबईचा हा वेगवान गोलंदाज ज्यानं भिवंडी प्रीमियर लीग गाजवली. मला वाटतं 2 निर्धाव षटकं त्या बीपीएल मध्ये त्यांना हाताळली. ह्याच मैदानावर ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली होती, परंतु या स्पर्धेमध्ये बिलाल शेखकडनं त्याच अपेक्षा असतील. रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग 70-70 स्पोर्ट्सची तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ऑन स्क्रीन. येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त टी शर्ट लॉन्च केली जाणार आहे आणि कस्टमाइज बॅट्स सध्या दाखवल्या जातात. पॉवर प्ले मधील आता अंतिम षटक फार एंड कडनं बिलाल शेख सज्ज होतोय. रणजित समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल
धाव मिळणार नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. किरण पवार मिडॉनला सध्या फिल्डिंग करतो. ॲज अ आयकॉन म्हणून तो सध्या खेळतोय नॉयडा टीम मधून. डॉट बॉलनं बिलाल शेखने या ठिकाणी सुरुवात केली आहे. या मैदानाशी चांगलंच नातं आहे बिलाल शेखचं. नेहमीच या मैदानावर तो चमकलेला आहे. परंतु इथे आता या नव्या लढतीमध्ये नवीन सामन्यामध्ये तो चमकणार का? यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला वॅकंड एरिया होती, परंतु कव्हर पॉइंटचा फिल्डर पोहोचला बॉलवर आणि पकडली जेल. फलंदाज फेल होतोय. बिलाल शेखला ही सफलता मिळाली आहे. पहिला ब्रेक थ्रू. रणजीत फराटे गोज बॅक टू पवेलियन. बिलाल शेख मुंबई के चीता कैंप से बिलोंग करते हैं, चीता कैंप एक्सप्रेस के नाम से भी जाने जाते हैं और आज दाखिल हो चुके, क्योंकि मुझे अभी भी याद है कि दिल्ली धमाका बिग बैश का पहला सीजन और एक ही पारी में 5 विकेट लिए थे इस गेंदबाज ने बिलाल। और आज यह अच्छी शुरुआत उनके द्वारा भी होती हुई। एक तरफ अर्पी चतुर्वेदी साहब की टीम है और कृष्णा मिश्रा, दीपू पाटेकर एज अ मैनेजर इस टीम के नजर आते हुए, और किरण पवार इस टीम के कैप्टन भी है। तो यहाँ दोनों टीमें यह कोशिश यही कर रही है कि कमबैक करें। पहले ओवर में अगर देखा जाए तो रन बने और इस ओवर के शुरू में ही विकेट आ चुका है। विकेट मिळवणं गरजेचं होतं आणि अखेर या ठिकाणी ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरला. अर्ली ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरला आणि विकेट कोणाची मिळाली आहे? रणजित फराटेची, ज्याने एक षटकार आणि एक चौकार मारला होता. असं वाटत होतं की एक फार मोठा डाव तो इथून साकारणार पुणे संघासाठी. यशवंत भाऊ पासांगे आणि भरतदादा टिंगरे टीम सध्या बॅटिंग करताना आपण पाहतोय की पहिलं यश प्राप्त मात्र केलंय चिता कॅम्प एक्सप्रेस बिलाल शेखनं. तिसऱ्या क्रमांकावरती सचिन बर्गे बॅटिंग करण्यासाठी येतोय. ॲज अ आयकॉन खेळतोय. हवे ते बॉल मिस टायमिंग आहे आणि झेल खाली आपण पाहिलं तर फिल्डर आला, परंतु कॅच ड्रॉप. जीवन दान त्या ठिकाणी मिळाले आहे. सहज सोप्पा झेल होता, परंतु या ठिकाणी सचिन बर्गे एक आयकॉन खेळाडू मधून तो पुणेमधून खेळतोय आणि त्याला मिळालेलं हे जीवनदान खूप महागात पडू शकेल. आते ही पहली गेंद पर बड़ा हिट करना चाहते थे सचिन बर्गे, मगर कैच, एक आसान सा कैच यहाँ छूट चुका है उनका, तो एक मौका उनके लिए भी है। बिलास थोड़े से नाराज जरूर रहेंगे क्योंकि एक मौका था। सचिन बर्गे पुणे डिस्ट्रिक्ट के खेड़ तहसील के चाकन से बिलोंग करने वाले खिलाड़ी है और उनका साथ देने के लिए पुणे डिस्ट्रिक्ट के दौंड तहसील के पारगांव के खिलाड़ी मैदान के अंदर. अनिकेत ताकवणे आता ऑन स्ट्राइक असेल. विशाल रॉयनं ती झेल ड्रॉप केली, परंतु कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका मॅच. बिलाल शेखला इथे आणखी एक सफलता मिळू शकली असती. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. ऑफ ड्राईव्हचा फटका, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मिड ऑफ वरून, परंतु एक क्विक सिंगल पूर्ण करण्यात आली अनिकेत ताकवणेकडनं आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 15 धावा, 15 रन्स ऑन अ बोर्ड. पुढच्या लेंथवर होत आहे, पाहू शकता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह बघायला मिळाला. खूप ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि एका धावेने स्कोर पुढे गेला हे पाहू शकता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न किरण पवारनं केला, परंतु निशाणा साधता आला नाही त्या ठिकाणी आणि अखेर सिंगल जोडली गेली स्कोर कार्डवरती. 15 धावा लागल्यात. हाफ ट्रॅकर होता, थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील देखील त्या ठिकाणी करण्यात आली. चिता कॅम्प एक्सप्रेस आता पुन्हा एकदा लयदार गोलंदाजी करताना आणि विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा आत्मविश्वास नेहमी वाढत असतो आणि सध्या तेच आत्मविश्वास बिलाल शेखच्या या गोलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळाला आहे. डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. मला वाटतं की फलंदाजांनी चॅलेंज केलं त्या ठिकाणी. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे आणि त्याचा वापर योग्य त्या प्रकारे. इट्स अ फेअर बॉल. हा चेंडू डॉट आहे आणि जरूर रिव्ह्यू देखील या ठिकाणी गमावलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्क्रीनवर लगेचच त्या ठिकाणी दाखवण्यात आले, पाहू शकता. सरळ यष्टांच्या वरून बॉल निघून गेला संपायचं म्हणणं आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळालं. डॉट बॉल. 15 धावा स्थिर धावफलकावरती. ओव्हर द विकेट बिलाल. फुल टॉस बॉल. हलक्या हातानं फक्त ट्रॅक करत असताना आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतात बॉलवरती. मिळेल तोपर्यंत फक्त एकच धाव आणि स्कोर एका धावेने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर कार्डवरती. 16ला 1. यशवंत भाऊ पासांगे, भरतदादा टिंगरे टीम सध्या बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर 8च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. रेड डेव्हिल्स नोएडाच्या दोन्ही गोलंदाजांनी प्रभावशाली मारा केला आणि
एक चांगली स्टार्ट सध्या त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिली, कारण पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. बघा बरोबर 8.30 8.5 मिनिटांमध्ये 2 षटकं या ठिकाणी कंप्लीट केलेत. चांगल्या प्रकारे ओव्हर रेट मेंटेन ठेवत असताना, आणि अशाच प्रकारे तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन ठेवावं लागेल, कारण निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचीच आहेत. अच्छा कमबैक यहाँ बिलाल का देखने मिला, जिस तरह से बिलाल ने यहाँ गेंदबाजी की, हालांकि एक कैच छूटा और उसके बावजूद भी एक अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक टीम के लिए उन्होंने करवा के दिया यहाँ, तो उनकी सराहना भी यहाँ होनी चाहिए. और 2 ओवर के बाद रन यहाँ बने हैं 16. फिर एक बार थोड़ा सा यहाँ बदलाव होता हुआ गौरव को ही लाया गया है दूसरे ओवर के लिए. यहाँ थोड़ा सा दबाव तो है, मगर इस दबाव को हटाना होगा. तो जिस तरह से हमने इसके पहले मैच देखा, 65 का मैच भी बना है, तो यहाँ आपको एक 60-70 के बीच तो स्कोर करना चाहिए. 65 काय इथे 40 आणि 45च्या मॅचेस देखील भरपूर क्लोज होताना आपण अंडर फ्लडलाईट या मैदानावर बघितलेले आहेत. गौरव शर्मा गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. स्पेलमध्ये त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु इथून पुन्हा एकदा कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवला. सबस्क्रायबर मीटर तुम्ही या ठिकाणी पाहतायत, 9,05,660 पर्यंत सबस्क्रायबर आतापर्यंत. 70 स्पोर्ट्सचे, आणि या दरम्यान स्वीट हिट, कम्मालीचा फटका, स्वीट हिट पाहायला मिळाला आणि बॉल सरसीमा पार, षटकार. सचिन बर्गे एक ऐसे खिलाड़ी है, काफी साल से क्रिकेट खेल रहे हैं और 360 बैटिंग के लिए जाने जाते हैं. और देखिए गौरव शर्मा जैसा गेंदबाज इस वक्त फॉर्म में जरूर है, मगर सामने भी उनके सचिन बर्गे हैं. एक जमाने में डिंग डोंग प्रतीक से भी क्रिकेट खेल चुके हैं और काफी अरसे से बैटिंग बॉलिंग दोनों के बलबूते पर प्रोफेशनल क्रिकेट पर टिके हुए हैं सचिन बर्गे. डेफिनेटली एक फार मोठा खेळाडू आहे, आणि तो मोठा खेळ साकारताना या ठिकाणी हलकीशी अपील करण्यात आली. हलक्या हातानं फक्त फ्लिक करायचं होतं. बॉल जातोय गलीमध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता संपायतनं सांगितलं, आणि स्कोर एका धावेनं पुढे जाताना स्कोर कार्डवरती 23 धावा. शून्यावर झेल ड्रॉप केल्या त्या ठिकाणी सचिन बर्गेचा, आणि त्याच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळाला, आणि कुठेतरी हा सिक्सर होता तो वेदना देणाराच असेल रेड डेव्हिल्स नोएडासाठी. कारण एखाद्या खेळाडूला आपण ज्या वेळेला जीवनदान देतो आणि तोच खेळाडू नेमका आपल्या संघावर तुटून पडतो, त्यावेळेला फार दुःख होत असं. आणि यावेळेला फलंदाज बाद होतोय, क्लीन बोल्ड, यष्ट्या वाकवल्या त्या ठिकाणी. बॅटर अनिकेत ताकवणेला मैदान सोडावं लागेल. हालांकि एक बड़ा स्ट्रोक तो इस ओवर में भी आया, मगर उसके बाद दूसरे ओपनर अनिकेत ताकवने को भी यहाँ वापस भेज दिया है. गौरव शर्मा काफी बढ़िया गेंदबाजी करते हैं और इसी के कारण, इसी के लिए रेड डेविल्स नोएडा में खेलने के लिए उत्तर प्रदेश से महाराष्ट्र भिवंडी में आए हैं. और एक विकेट का पतन. पाहू शकता थोडासा स्विंग पाहायला मिळाला, पुढच्या लेंथवर बॉल होता आणि अनिकेतला उत्तर देता आलं नाही, आणि अखेर गौरव शर्मा या ठिकाणी सफलता मिळवून देत असताना 23 धावा. स्कोर कार्ड वरती दुसरा धक्का लागलाय यशवंत भाऊ पाचंगे, भरत दादा टिंगरे टीमला. चांगला कंट्रोल सध्या तरी आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मध्ये ओव्हर्स हाताळत असताना. ऋतिक गजर नए बैटर मैदान के ऊपर आ चुके हैं. इस वक्त काफी बढ़िया क्रिकेट खेल रहे हैं, और कुछ दिन पहले ही अगर देखा जाए तो धड़ाकेबाज ट्रॉफी में भी बहुत ही बढ़िया बैटिंग की थी ऋतिक गजर ने. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र के श्रीगोंदा से बिलोंग करने वाला ये युवा प्रतिभाशाली खिलाड़ी, देखना होगा आज किस तरह से बैटिंग करेंगे ऋतिक. हो जरूर सचिन बर्गेला तो चांगली साथ देणार का. आणि डिंगडॉंगचं नाव आपण घेतलं, प्रतीक 11 पुणेचं नाव आपण घेतलं. मागील कित्येक वर्षांचा आपण विचार केला तर प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये दोन्ही नावं फार मोठी, आणि त्यानंतर मुंबईमधून सँडी एसपी असेल, विक्रोलियन्स असेल, अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये याच टॉपेस्ट टीम होत्या की ज्यात शेवटपर्यंत असायच्या, आणि त्याचंच प्रतिनिधित्व करणारा सचिन सध्या पाहायला मिळाला. परंतु यावेळेला चांगला बॉल, परफेक्टली वाईड यॉर्कर होता, हे पाहू शकता रिप्ले मध्ये. वाव, ग्रेट बॉल. गौरव शर्मा या ठिकाणी कमबॅक करत असताना सिक्सर पहिल्या बॉलवर आला, परंतु पलटवार आता गौरवचा पाहायला मिळाला. राऊंड द विकेट ना. ऋतिक समोर थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर एकही नाहीये मिड ऑफला. डीप मधून क्षेत्ररक्षक किरण येतील तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे एक धाव पूर्ण करण्याची, आणि स्कोर एका धावेने 24 वर. बरोबर 8च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. 8.61 करंट रन रेट तुम्ही पाहतायत.
परंतु इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. किमान 11-12 धावा पर ओव्हर जरी आल्या तरी आपण पाहतो की 6 ओव्हरमध्ये 70 पर्यंत तुम्ही स्कोर उभा कराल आणि तिथून डेफिनेटली एक चांगली फाईट होणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर किरण पवार मॅन इन फॉर्म ॲज आयकॉन खेळाडू खेळतोय आणि चांगली बॅटिंग आहे रेड डेव्हिल्स नोएडामध्ये. त्या अनुषंगाने इथून आता फर्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला किमान 65+70 पर्यंत स्कोर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुवमेंट पाहायला मिळाली बॉलमध्ये, सरळ कीपरकडे निघून जातोय, डॉट स्विंग अँड मिस आणि 3 षटकांचा केस संपला. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहताय 24-2. 8 के औसत से अभी भी ये स्कोर बना हुआ है. हालांकि इस ओवर में भी एक पहली गेंद पर छक्का जड़ा, मगर उसके बाद गौरव ने काफी अच्छी गेंदबाजी यहाँ की, एक विकेट भी हासिल किया. 3 ओवर के बाद 24 रन बने हैं. आने वाले 3 ओवर में यहाँ रन भी बनाने होंगे आपको. 8 विकेट अभी भी आपके हाथ में है और पहले 3 ओवर आपने किए, उसमें 14 मिनट में 3 ओवर हो चुके हैं. अभी भी आपको आने वाले 2 ओवर 10 मिनट में करने हैं, 11 मिनट में करने हैं. आतापर्यंत योग्य त्या वेळेत षटका हाताळलेत, परंतु गौरवचा शेवटचा बॉल तुम्ही पाहिला, थोडासा साईड आर्म तो बॉल हाताळतो, परंतु बॉल त्याचा सरळ निघून गेला कीपरकडे. थोडा स्विंगसाठी जरूर किडला होता सचिन बर्गे, परंतु पूर्णपणे बीट झाला. आणि अशी मुवमेंट टेनिस बॉलमध्ये फार कमी, रेअरली बॉलर्स आपण पाहतो की ते हवेमध्ये इंडियर मूव्ह करतात बॉलला. बिलाल शेख बघा, इथूनच गेम प्लॅन स्पष्ट दिसतोय की कुठल्याही प्रकारे फलंदाजांना संधी द्यायची नाहीये, दबाव अधिकच टाकायचा आहे. त्याच्यामुळे संघातील आता प्रमुख गोलंदाजांना कंटिन्यू या ठिकाणी यूज केलं जात आहे. बिलाल फॉरेन कडनं चिताकाम एक्सप्रेस यावेळेला स्ट्रॉंग स्ट्रोक होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रॉंग रन्स देखील आलेल्या आहेत. षटकार ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि सरळ भिरकावून दिला, एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, 6 धावांकरिता. इसकी मैं चर्चा कर रहा था. इस खिलाड़ी की भी एक जबरदस्त स्ट्रेंथ है. ऋतिक गजर इस नाम की चर्चा आज ठाणे डिस्ट्रिक्ट के भिवंडी में और बिग बैश में भी फिर एक बार हो रही है. ऑप्शन की बाहर की ये गेंद थी, पावर जनरेट किया और एक्स्ट्रा कवर की दिशा में क्या स्ट्रोक खेला है, जबरदस्त. नेत्रदीपक अफलातून फटका होता आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकार प्राप्त केला ऋतिक गजरनं. बिलालच्या विरुद्ध आक्रमण, पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, परंतु यावेळेला जमिनी सहाय्यानं बॉल जातोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकच धाव तिथे मिळेल. ऋतिक गजर आणि सचिन बर्गे मध्ये पार्टनरशिपची आवश्यकता आहे सध्या तरी यशवंत भाऊ पाचांगे, भरतदादा टिंगरे या टीमला. कारण इथून पार्टनरशिप जर चांगली केली तर येणाऱ्या ओव्हर्स मध्ये दबाव कमी होणार आणि तुम्ही एक चांगलं लक्ष सेट करू शकाल आणि त्या अनुषंगाने इथून भागीदारी पार्टनरशिप इम्पॉर्टंट असणार आहे. सचिनच्या बॅटमधून एक सिक्सर आला आणि ऋतिक गजरच्या बॅटमधून देखील एक सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. 31 धावा स्कोर कार्डवरती, 31-2. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज लवकर गमावलेत, परंतु इथून आता डाव सांभाळण्याची जबाबदारी आली आहे ऋतिक आणि सचिनवर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, कीपर पोहोचतोय बॉल पर्यंत आणि काय झेल पकडली आहे, जवळजवळ स्क्वेअर लेग 55 पर्यंत गेला धावत आणि ती झेल पकडली विकेट कीपरनं. लोकेशनं त्या ठिकाणी झेल पकडली आणि खेळाडू बाद होतोय सचिन बर्गे. बिग विकेट. थोड़ा सा दूर से खेला इस गेंद को. गेंद बहुत वक्त तक हवा में जरूर थी, मगर वहाँ कीपर थे लोकेश मीना, जो अलवर राजस्थान से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, और एक अच्छा कैच था क्योंकि वो इतना आसान नहीं था. लगभग स्क्वायर लेग अंपायर की तरफ जा चुके थे, वहाँ उन्होंने एक अच्छा कैच लिया. और एक तरफ से ऋतिक मैदान के ऊपर जरूर है, मगर आइकॉन सचिन बर्गे आउट हो चुके हैं. यहाँ से अभी भी पारी को संवारना होगा और यहाँ से जैसा मैंने कहा था एक लगभग 60 के लगभग तो स्कोर होना चाहिए. बिलाल शेखनं देखील आता पुन्हा पलटवार केलेला आहे. बघा ना, या अगोदरचं षटक होतं गौरव शर्माचं, पहिल्याच बॉलवर सिक्सर आला, परंतु त्यानं देखील विकेट मिळवली आणि आता बिलाल शेखच्या विरुद्ध देखील पहिल्याच बॉलवर सिक्सर आला, परंतु त्यानं देखील या ठिकाणी एक सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये एक तरफ रेड डेविल्स नोएडा हम यहाँ देख रहे हैं, अर्पित चतुर्वेदी साहब की ये टीम है और आने वाली अगले महीने में रेड डेविल्स नोएडा प्रस्तुत यूपी में भी बिग बैश हो रहा है. धमाका बिग बैश यूपी में रेड डेविल्स के द्वारा भी आने वाले समय में होगा. अर्पित चतुर्वेदी साहब की ये टीम है और आज काफी सारे युवा खिलाड़ी नॉर्थ इंडिया के यहाँ लेकर आ चुके हैं अर्पित चतुर्वेदी साहब की ये टीम. नवीन बॅटर शुभम शेळके मैदानामध्ये एंटर झाला. स्ट्राइक एंडला तो शुभम शेळके असेल. बिलाल समोर ऑन साइडला
पूल केला आणि बॉल जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार शुभम शेळकेच्या बॅट मधून. गुड शॉट. एक अच्छी बात है, आते ही पहली गेंद पर सिक्सर जड़ा है यहाँ शुभम शिल्के ने. ये भी एक अच्छे खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है. पूना डिस्ट्रिक्ट के शिरूर तहसील के रांजनगांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी है और आते ही पहली गेंद पर छक्का जड़ा. अच्छे हरफन मोला ऑलराउंडर है अच्छे, और दबाव को हटाने की कोशिश जारी है. पहली गेंद पर छक्का जड़ दिया और दबाव गेंदबाज पर यहाँ शिफ्ट करने का प्रयास जारी रहा. हो, मोमेंटम आता आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. सिक्सर पाहायला मिळाला आणि हा सिक्सर प्रेशर रिलीज करत असताना यॉर्कर लेन चांगला बॉल होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक बचावात्मक फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला, कारण विकेटवर बॉल येत होता आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 39. इथून आता धावांचा वेग वाढलेला आहे, कारण बिलालनं दुसरं षटक ज्या वेळेला हाताळलं पॉवर प्लेचं त्यावेळेला फक्त 3 रन्स त्यानं खर्च केले होते आणि 1 विकेट त्याला मिळाली होती. आणि त्याच्या विरोधात आता आक्रमण झालंय, म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख गोलंदाजावर आक्रमण करण्यात आलंय. हा एक चांगला गेम प्लॅन सध्या तरी पुणे टीमचा. बिलालचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल ब्यूटीफुल सिक्सर ऋतिक गजरच्या बॅट मधून. क्या बढ़िया स्ट्रोक खेला है, पिक किया लेन बॉल को और भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए. और ये ओवर जो था, पहले 3 ओवर में थोड़ा सा दबाव बनाया था टीम रेड डेविल्स नोएडा टीम ने, अर्पी चतुर्वेदी साहब की टीम ने, मगर इस ओवर में फिर एक बार कमबैक कर चुकी है यशवंत भाऊ पाचंगे, भरत दादा टिंगरे इनकी टीम. और पुणे की टीम भी यहाँ मैच में आ चुकी है, क्योंकि इस ओवर में लगभग 3 सिक्स आ चुके हैं और 21 रन भी एक ही ओवर में आए. इसी का नाम क्रिकेट है. अंडर 25 धमाका बिग बैश हम देख रहे हैं इस वक्त. 4 ओवर के बाद रन बने हैं कुल मिला के 45 रन बन चुके हैं. चांगली टोटल आता 11च्या सरासरीनं जवळजवळ धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि ती चर्चा आपण करत होतो. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 45. कमिंग सून गुजरात टेनिस क्रिकेट लीग सीझन 1 तुमच्या बेटीस थोड्याच दिवसांनी येणार आहे. या अपकमिंग टुर्नामेंट्स 70-70 स्पोर्ट्स या वाहिनीवरून तुम्हाला पाहायला मिळतील. आणि रेड डेव्हिल्स प्रेझेंट उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश, आणि सध्या रेड डेव्हिल्स टीम इन ऍक्शन सुद्धा तुम्ही पाहताय. 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान ती स्पर्धा पाहायला मिळेल. 21 मिनिटे आतापर्यंत तुम्ही घेतलेले आहेत 4 षटक कंप्लीट करण्यासाठी. विशाल रॉय. थोड़ा सा जल्द करना है. 4-5 ओवर आपको 25 मिनट में खत्म करने हैं और 21 मिनट हो चुके हैं. हालांकि 4 ओवर खत्म हो चुके हैं. विशाल रॉय ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे, मागे जातोय बॉल. विकेट मिळणार आहे या ठिकाणी विशाल रॉयला. विकेटचं पतन. बाद होतोय खेळाडू शुभम शेळके. झेल स्वरूपामध्ये पाहू शकता रिप्ले मध्ये. झेल स्वरूपामध्ये खेळाडू या ठिकाणी बाद झाले आणि इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग आणि बॅटच्या स्टिकर वर बॉल लागला. बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला आणि फाईन लेगचा फिल्डर बॉल खाली आला. चांगला झेल त्यानं पकडला. खेळाडू बाद होतोय. हा धक्का लागला या ठिकाणी. चौथा यशवंत भाऊ पाचांगे, भरत दादा टिंगरे या टीमला. रोहन गर्दड़े मैदान के ऊपर आ चुके हैं. अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे बड़ा हिट, मगर लगा नहीं पाया और आउट होकर वापस लौट चुके हैं. पुणे के दौंड तहसील के केड़गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी रोहन मैदान के ऊपर आ चुके हैं. यहाँ से 11 गेंदें अभी भी शेष है. अगर यहाँ से 20 रन भी बनती है तो एक अच्छा टारगेट सेट हो सकता है, मगर ये दिल मांगे मोर. एक टीम चाहेगी उससे ज्यादा हो, एक टीम चाहेगी उससे कम हो. हो, जरूर या ठिकाणी आता तोच प्रयत्न दोन्ही संघांच्या वतीने करण्यात येणार आहे. परंतु फलंदाजांनी खूप चांगला पलटवार केला आणि महत्वाचं म्हणजे बिलाल शेखवर आक्रमण केलं. 21 धावा त्याच्या ओव्हरमध्ये 4थ्या षटकामध्ये पूर्ण केल्या आणि तिथून विशाल रॉय गोलंदाजी करण्यासाठी आला. परंतु विशाल रॉयला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. तो मोमेंटम पुढे कायम टिकवता आला नाहीये फलंदाजांना. रोहन नवीन बॅटर जो स्ट्राईक एंडला असेल. विशाल सफलता त्याला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्यात आला आणि बॉल मागे सरळ निघून जातोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
आते ही देखिए इस खिलाड़ी की भी शुरुआत अच्छी रही है। पिछले जैसे कि शुभम आए, पहली गेंद पर छक्का जड़ा, यहाँ गेंद में थोड़ी सी उछाल ज्यादा थी, उसका फायदा उठाते हुए हुक किया, पीछे की तरफ चौका यहाँ जड़ दिया। रोहन की भी अच्छी शुरुआत रही है। बिग बैश में धमाका करने के लिए पूरे भारत से खिलाड़ी आ चुके हैं। देखिए ये है हमारी ये जहाँ टूर्नामेंट हो रही है डीडी स्पोर्ट्स बिनार का ये स्टेडियम, ये ग्राउंड। जणू काय एखादी IPL ची मॅच लाईव्ह वर प्रेक्षक पाहतायत आणि तसाच अनुभव सध्या हे दृश्यानं जरूर आला असेल. विहंगम दृश्य सध्या ड्रोन कॅमच्या साहाय्यानं कॅप्चर करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा हुक केलेला हवे त्या बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डर सज्ज आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 50 चा आकडा आता या ठिकाणी गाठलेला आहे आणि टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतो यशवंत भाऊ पाचांगे टीम कडनं. कारण 50 हे पहिलं माइलस्टोन, पहिल्या खरं तर इंटेन्शन असतं की तुम्ही ज्या वेळेला 6 ओव्हरची मॅच खेळता की किमान 50च्या वर जावं आणि अखेर 50 चा आकडा आता या ठिकाणी गाठलेला आहे. रेड डेव्हिल्स नोएडा टीम कडनं आता विशाल रॉयचा आपण विचार केला तर थोडाफार का होईना पलटवार त्याच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळालाय. कारण मागच्या प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला 21 धावा खर्च केल्या होत्या, कन्सीड केल्या होत्या बिलाल शेखनं आणि तिथून विशाल बॅक करतोय. लेंथ बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, लाईन खूप सुंदर होते आणि सर कीपर कडे निघून जातोय. हा डॉट चांगला खांद्याचा वापर त्या ठिकाणी विशाल रॉयच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. बॅटर ऋतिक गजर 2 सिक्सर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिलेत आणि त्याच्या विरुद्ध डॉट एखादा गोलंदाज बघा ज्या वेळेला एक वेलसेट बॅटर मैदानात बॅटिंग करतो आणि त्याच्या विरुद्ध डॉट टाकल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. यावेळेला लीडिंग एज भरपूर उंच आहे बॉल, मिड ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल आणि ते पुन्हा मिस्टेक. कॅच ड्रॉप. पुन्हा जीवन दान मिळालं या ठिकाणी बॅटर ऋतिकला आणि 2 धावा देखील मिळाल्या. ओव्हर थ्रो झालाय, थर्डचा कॉल येतोय आणि 3 धावा बघता बघता पूर्ण त्या ठिकाणी झाल्यात. जिथे विकेटची संधी होती त्या ठिकाणी ती संधी दवडली परंतु 3 धावा वेगाने पळून पूर्ण केल्यात. ये छोटी छोटी गलतियां महंगी पड़ सकती है और एक आसान सा कैच यहाँ छूट चुका है और सिर्फ कैच नहीं छूटा, 3 रन भी आए यहाँ समीर जी और उसी के कारण स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाता हुआ 53 पर। 50 के आगे तो ये स्कोर जा चुका है। दोनों बढ़िया टीमें हैं, एक पुणे से बिलोंग कर रही है, एक टीम नोएडा से बिलोंग कर रही है। दो भारत के 2 बड़े शहर है, एक उत्तर प्रदेश से है, दिल्ली के थोड़ा सा नज़दीक है एक शहर मगर यूपी से बिलोंग करता है, और महाराष्ट्र का एक बड़ा शहर पुणे, उनके बीच का ये मुकाबला। भरत दादा टिंगरे, यशवंत भाऊ पाचंगे एक तरफ, दूसरी तरफ अर्पित चतुर्वेदी साहब, इनकी ये टीम है। भारताच्या कानाकोपऱ्यामधून खेळाडू आज भिवंडीमध्ये आपलं गुण कौशल्य सादर करण्यासाठी आलेले आहेत. अनेक राज्यांमधून आपण खेळाडूंना बघितलेलं आहे आणि बघतोय सध्या या ठिकाणी आपले नशीब आजमावण्यासाठी अंडर-25 या स्पर्धेमध्ये अंडर-25 चॅम्पियनशिप 2025 मध्ये तुम्ही पाहतायत. धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 25 वर्ष वयोगटाखालील खेळाडूंना एक यंग टॅलेंट बाहेर काढण्यासाठी 70-70 स्पोर्ट्सनं एक चांगली संकल्पना, चांगला कॉन्सेप्ट या ठिकाणी आणला. गतवर्षी अंडर-24 ची स्पर्धा तुम्ही पाहिली आणि आता अंडर-25 ची स्पर्धा आज तुम्हाला बिनारच्या डीडी ग्राउंड वरती बघायला मिळाली आहे. चला वेळ थोडी कमी घ्या. आतापर्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही ओव्हर रेट मेंटेन ठेवल्या परंतु आता इथून जास्त वेळ घेतात. 70-70 स्पोर्ट्स रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग. येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन टी शर्टचं अनावरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि ते सध्या ऑन स्क्रीन दाखवलं जातं. आणि ही बघा डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट आता तुमच्या भेटीस येणार आहे. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी श्री दिना पाटील साहेबांच्या वतीने स्पर्धा 70-70 या वाहिनीवरून तुम्हाला बघायला मिळेल. आमदार चषक पुणे जिल्हा ग्रामीण मर्यादित ऑक्शन स्पर्धा आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल तालुका 2 जिल्हा पुणे येथे ती स्पर्धा असेल. तिचे थेट प्रक्षेपण तुम्हाला नक्की 70-70 स्पोर्ट्स या वाहिनीवरून पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट हा बॉल यावेळेला थोडासा ऑकवर्ड पोझिशन मध्ये बॅटर आला आणि ते काय घडलंय मला वाटतं की बॅटर आउट आहे त्या ठिकाणी. हिट विकेट, येस हिट विकेटच्या साहाय्याने या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. फार मोठा झटका लागतोय यशवंत भाऊ पाचांगे भरत दादा टिंगरे टीमला. इन्होंने भी शुरुआत तो जरूर यहाँ की थी,
चौके से शुरुआत की थी मगर हिट विकेट के जरिए वापस लौटे हैं। यहाँ फिर एक बार दबाव दबाव बनाना चाहेगी टीम रेड डेविल्स नोएडा। और जैसे ही स्ट्रोक खेला उसके बाद वो घूमे और उसके बाद जो बैट है वो टकराई स्टंप से। नाराज तो जरूर रहेंगे कि रोहन। हो, नाराजी स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसते, कारण आता मिडल ऑर्डरला त्यांनाच खरं तर जबाबदारी घ्यायची होती आणि ऋतिक गजरला त्याला साथ द्यायची होती. विशाल रायचं हे षटक आपण जर विचार केला तर आतापर्यंत इफेक्टिव्ह प्रोडक्टिव्ह राहिलंय ते म्हणजे टीम रेड डेव्हिल्स नोएडासाठी. शुभम गीते नवीन बॅटर आता मैदानात एंटर झाला, कारण बघा एक मिस्टेक क्षेत्ररक्षकाची बघायला मिळाली जिथे कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी 3 रन्स खर्च झाले आणि अथवा आपण या विशाल रॉयच्या षटकाचा विचार केला तर 2 विकेट्स त्याला मिळाल्या 8 डावा खर्च करत असताना. आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा, 53ला 5 सध्याची स्थिती तुम्ही पाहताय यशवंत भाऊ पाचांगे या टीमची. अंतिम षटक फार एंडकडनं बॉलर आता सज्ज होणार आहे. इथून आता किमान 12 ते 15 धावा जोडण्याचा एक पहिला प्रयत्न असेल फलंदाजांचा 60+, 65+, 70 पर्यंत जाण्यासाठी, कारण आतापर्यंत 5 ओव्हरमध्ये 53 धावा झाल्यात. अंतिम षटक अनिकेत राठोड. अनिकेतचा पहिला बॉल अलॉंग द कार्पेट मैदानी फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ग्राउंडच्या साह्यानं बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल आणि इथे काय घडलंय, धावबाची संधी देखील असेल आणि यावेळेला खेळाडू होतोय रन आउट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु इथे आपण पाहतोय की शुभम गीतेनं कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला नाही आणि अखेर त्या ठिकाणी आता ऋतिक गजरला मैदान सोडावं लागणार आहे. धावबाच्या स्वरूपामध्ये एक फार मोठी विकेट मिळाली आहे रेड डेव्हिल्स नोएडाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण बघितलं खेळाडू बाद झाला, परंतु आता शुभम गीतेनं खरं तर हा जो निर्णय घेतलेला आहे आपण बघितला. ऋतिक गजर चांगल्या टच मध्ये होता, 2 सिक्सरही त्याच्या बॅटमधून आले होते, 17 धावा उपयुक्त त्यानं जोडल्या, परंतु शुभमनं आता स्वतःवर विश्वास दाखवलेला आहे. तो स्ट्राईक एंडला थांबलाय. नवीन बॅटर मैदानात एंटर होतोय बंटी. बंटी माने मैदानामध्ये एंटर झालेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर. येस, अंपायर्सनं देखील तेच सांगितलंय. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल का. अनिकेत राठोड स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. चांगला आउटकट स्विंगर पाहायला मिळाला, थोडासा कटून बाहेर वळत होता. चांगली मुवमेंट या ठिकाणी तुम्ही पाहतायत. हा चेंडू येतोय डॉट. अंतिम षटकामध्ये अनिकेत राठोड कमाल करतोय. हे पहा, थोडीशी बोट फिरवली होती आणि ज्या प्रकारे पाकिस्तानचा सोहेल तन्वीर जसा हाय आमनं बॉल रिलीज करायचा, अशा प्रकारच्या ऍक्शन्स बॅटर्सना रीड करणं थोडंसं डिफिकल्ट जातं आणि तसंच काहीशी कंडिशन्स आपण पाहतोय की मॅच मध्ये. आणि इथे पहा सरळ बॉल गॅप मधून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. चौकारण आता टीमची टोटल जाऊन पोहोचली 58 वरती. खेचून मारला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, थोडासा शफल झाला आणि पिक करत असताना खरं तर बॉलला पाठवलं गॅप मधून. 4 धावांकरिता चौकार. ग्रुप सी मधून हा दुसरा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. फर्स्ट मॅच मध्ये श्रीजा 11 लालबाग हा संघ जिंकला. खूप चांगला खेळ त्यांचा तुम्हाला बघायला मिळाला. राठोडचा पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलेला आहे पुन्हा एकदा, परंतु इथे सरळ क्षेत्ररक्षकाला निवडला आणि झेल त्या ठिकाणी पकडली. फलंदाज बाद. शुभम गीतेला मैदान सोडावं लागेल. अकूट टप्प्याचा बॉल शफल होऊन हुक करण्यात आला, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी फाईंड केलं, शोधलं आणि स्क्वेअर लेगला चांगली झेल पकडली. आणखी एक खेळाडू बाद झाला. 7वा धक्का लागला या ठिकाणी यशवंत भाऊ पाचांगे टीमला. 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात. अनिकेत राठोडला देखील आता सफलता मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी आपण बघितलं तर विकेट मिळाली आहे. गौरव शर्माला खरं तर फर्स्ट ओव्हर मध्ये विकेट मिळाली नव्हती, परंतु त्यानं त्याच्या स्पेल मधील अंतिम षटकामध्ये एक विकेट घेतली. बिलाल शेखला 2 विकेट्स मिळाल्या. 2 षटकांचा स्पेल त्यांना हाताळला आणि त्यानंतर तुम्ही पाहतात विशाल रॉयला देखील 2 विकेट्स मिळाल्या आणि अनिकेत राठोड देखील या ठिकाणी विकेट प्राप्त करताना दिसलाय.
ओम माली नवीन बॅटर आता मैदानात एंटर होतोय, परंतु बंटी माने जो इम्पॅक्ट प्लेअर सध्या बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे त्याच्याकडे स्ट्राईक एंड मिळणार की नाही आता सर्वांचं लक्ष त्याच्याचकडे राहिलेलं आहे. शेवटचे 2 बॉल या डावातील शिल्लक. रेड डेव्हिल्स नोएडा टीम पुन्हा एकदा बॅक करत असताना एक मात्र बिलाल शेखचं ते षटक तिथे रन्स पूर्ण केल्या. यावेळेला जबरदस्त फटका, परंतु सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखी एक खेळाडू बाद होतोय. बिलाल शेखनं पकडली झेल. 1 मोर विकेट डाऊन. ओम माळी या ठिकाणी आला आणि लगेचच परतला. हे पाहू शकता बॉटमहँडचा चांगला वापर, परंतु फ्लॅट पॅरलल हा स्ट्रोक होता. जास्त उंचावरून खेळू शकला नव्हता आणि सरळ निवडलं स्क्वेअर लेगच्या फिल्डरला. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. पोझिशन खूप चांगली होती बॅटरची, परंतु बॅकलिफ्ट वर करणं आणि ताकद थोडीशी लावणं गरजेची होती या बॉलसाठी, सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी खरं तर. परंतु विकेट मिळाली आणखी एक अनिकेत राठोडला. लागोपाठ 2 सफलता त्याने मिळवल्यात. सनी कसबे नवीन बॅटर आता एंटर झाले आणि हॅट्रिक बॉल असेल. अनिकेत मते या गोलंदाजाने आज विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि आज अर्धशतकी तुम्हाला पाहायला मिळालं गणेश डिंगोरेच्या बॅटमधून. परंतु आता हॅट्रिक इथे कंप्लीट करणार का अनिकेत राठोड? बघा, अनिकेत नावाच्याच गोलंदाजाने एक हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि पुन्हा अनिकेत राठोड ऑन हॅट्रिक. 58 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल असेल. रिव्हर्स खेळलाय, काय कॉन्फिडन्स आहे, परंतु फिल्डर सेट केलाय. बघा, बरोबर बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला फिल्डर होता आणि ते ओव्हर थ्रो झाले आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. आत्मविश्वासाने फटका खेळला होता सनी, परंतु त्या ठिकाणी 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि बॅटर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होतोय. धाव बाद. तर अखेर 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावा जोडल्या. त्या 60 आणि 61 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी रेड डेव्हिल्स नोएडाला. शेवटच्या बॉलवर कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळाला. हॅट्रिक बॉल होता आणि रिस्की फटकाही त्या ठिकाणी बघायला मिळाला, परंतु फिल्डर होता बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. एक मात्र फिल्डर पूर्ण ऑफसाईडच्या दिशेने आपण विचार केला तर एकच फिल्डर तो डीप मध्ये होता आणि त्याच्याचकडे तो बॉल गेला. बॅटिंग कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल रणजित फराटे. 10 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अनिकेतच्या बॅटमधून 3 रन्स, परंतु ऋतिक गजर एकमात्र खेळाडू चांगला खेळताना दिसला. 18 धावा 9 चेंडूंमध्ये त्यानं बनवल्या आणि त्यानंतर शुभमच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळाला. रोहनच्याही बॅटमधून एक चौकार आला. पण यांनी ओव्हरऑल 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 60 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 61 धावांचं लक्ष त्या ठिकाणी सेट करण्यात आलं. एक्स्ट्राच्या 3 रन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्या आणि गोलंदाजांनी देखील फार चांगली कामगिरी केली. अनिकेत राठोड शेवटचं षटक त्यानं हाताळलं. 1 ओव्हर 2 विकेट, धावा खर्च केल्या 8. बिलाल शेखनं 2 षटकांचा स्पेल हाताळला, 2 विकेट्स त्याला मिळाल्या, परंतु 24 धावा एक्सपेन्सिव्ह राहिला. त्यानंतर गौरव 2 षटकांचा स्पेल त्यानं हाताळला, 1 विकेट त्यालाही मिळाली. 19 धावा 9.5च्या सरासरीने त्याच्या विरुद्ध जोडण्यात आल्या आणि त्यानंतर तुम्ही पाहतायत विशाल रॉयचं एक षटक तुम्हाला पाहायला मिळेल जिथे 8 धावा त्यानं खर्च केल्या आणि 1 विकेट विशाल रॉयला देखील मिळाली. तर असा होता पहिला डाव आणि आता धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होणार आहे. 10.33च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील आणि सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आता आपल्यासोबत जोडले जात आहेत चंदू शेट्टे सर. स्वागत है सभी दर्शकों का धमाका बिग बैश अंडर 25 चैंपियनशिप 2025 में। आज के दिन का एक अहम मुकाबला है। एक तरफ यशवंत भाऊ पासंगे भरत दादा टिंगरे पुणे टीम है और दूसरी तरफ रेड डेविल्स नोएडा आरपीजी चतुर्वेदी साहब की टीम है। पहले बैटिंग करते हुए
हालांकि कोई एक बड़ी इनिंग तो यहाँ नहीं हुए, मगर हर किसी का थोड़ा थोड़ा योगदान था इस पहली पारी में, और उसी के कारण 60 रन बने हैं और मैच जीतने के लिए 61 रन का पीछा करना है। 61 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए रेड डेविल्स नोएडा टीम को। दूसरी तरफ पुणे के खिलाड़ी भी काफी अच्छी तैयारी करके आए हैं इस टूर्नामेंट के। तो दोनों ओपनर बैटर से विनती है जल्द से जल्द आपको मैदान में आना है। अर्पित चतुर्वेदी साहब की टीम, जैसे कि रेड डेविल्स ट्रॉफी हमने देखी, इसके पहले आने वाले समय में उत्तर प्रदेश धमाका बिग बैश भी होने जा रहा है उत्तर प्रदेश में, रेड डेविल्स दौरा। तो यही रेड डेविल्स टीम यहाँ उत्तरी भारत के युवा सितारे लेके यहाँ दाखिल हो चुके हैं भिवंडी में। और दूसरी तरफ भरतदा टिंगरे एक खुद क्रिकेट खिलाड़ी है, उनके साथ और ऑर्गेनाइजर भी है टिंगरे सरकार टूर्नामेंट के, और दूसरी तरफ उनका साथ देते हुए यशवंत भाऊ पासंगे, एक जाने माने बिजनेसमैन है शिरूर के, उनकी टीम दूसरी तरफ देखने मिल रही है। तो 61 का पीछा करना है, 61 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। आने वाले समय में 70-70 स्पोर्ट न्यू लॉन्चिंग आपको देखने मिलेंगे, और 70-70 बैट्स के भी चर्चे हैं इस वक्त। 70-70 बैट, 70-70 बैट कवर, 70-70 बैग, अगर आपको चाहिए तो 70-70 सॉक्स, और 70-70 लगा तो 6 बॉल। रेड डेविल्स जल्द से जल्द बैटर को आपको भेजना है। बैटिंग के लिए मैदान के ऊपर लोकेश मीना, अलवर राजस्थान से बिलोंग करने वाले खिलाड़ी है। अंडर 25 कैटेगरी में खेलेंगे बतौर ओपनर, बड़े बड़े टीम में शामिल होते हैं भारत भर में, और उनका साथ देने के लिए भारतीय टेनिस क्रिकेट का एक बड़ा सितारा एज आइकॉन मैदान के ऊपर किरण पवार फ्रॉम सावले, पनवेल, रायगढ़, महाराष्ट्र, रेड डेविल्स नोएडा के लिए बतौर ओपनर मैदान के ऊपर दाखिल हो चुके हैं। और देखना होगा किस तरह से बैटिंग होगी। बॉलिंग टीम भी काफी अच्छी है। और दूसरी पारी कुछ ही क्षणों में यहाँ शुरू होगी। पहले पारी में अगर देखा जाए तो ऋतिक गजर काफी अच्छा क्रिकेट यहाँ खेलते हुए नजर आए, 18 रन उन्होंने बनाए। शुरुआत अच्छी की थी हालांकि, मगर उसके बाद बड़ी पारी नहीं खेल सके। रंजीत फराटे 10 रन उन्होंने बनाए। उनके अलावा कोई भी ऐसा खिलाड़ी नहीं था जो बड़ी पारी जिन्होंने खेली। हालांकि शुरुआत 1-2 बड़े स्ट्रोक जरूर खेले थे। मैदान के ऊपर आ चुके हैं गेंदबाजी के लिए, जिन्हें पुणे के मैजिशियन भी कहते हैं, गेंदबाजी के लिए सनी कस्बे एक तरफ, और दूसरी तरफ अगर देखा जाए तो लोकेश मीना और किरण पवार मैदान के ऊपर बैटिंग के लिए। 61 का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए। अंडर 25 धमाका बिग बैच चलता हुआ महाराष्ट्र के ठाणे डिस्ट्रिक्ट के भिवंडी के डीडी स्पोर्ट्स बिनार के ग्राउंड पर दो बड़ी टीमों के बीच का है मुकाबला। हालांकि पहला ही मुकाबला है दोनों टीमों के बीच का। किरण पवार इस सीजन भी दिल्ली धमाका बिग बैश में काफी बढ़िया क्रिकेट उन्होंने खेला। ओ अच्छी शुरुआत, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद घुमाई, पहली गेंद इसी के लिए जाने जाते हैं। हालांकि इंग्लैंड में जाके भी क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट खेल चुके हैं। सनी कस्बे काफी अच्छे फॉर्म में भी इस सीजन सितेज के लिए भी क्रिकेट खेलते हैं, सांगवी से बिलोंग करते हैं पुणे के। इस बार बाहर की तरफ निकाला इस गेंद को और वापस भेज दिया किरण पवार को। पहली गेंद अंदर, दूसरी गेंद बाहर। इसी के लिए पुणे के मैजिशियन के नाम से जाने जाते हैं सनी कस्बे। क्या बेहतरीन क्या गेंद की, पुण्याचा जादूगर या ठिकाणी आपण पाहतोय। कमाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये किरण पवारला मैदान सोडण्यास भाग पडले। पहिला बॉल आतमध्ये येणारा आणि दुसरा बॉल लेग ब्रेक होता, त्याच्यावरती सफलता मिळवली आहे। हे पाहू शकता रिप्ले मध्ये, आणि शून्यावर बाद होतोय किरण पवार। बिग विकेट, फार मोठा धक्का या ठिकाणी रेड डेव्हिल्स नोएडाला लागतोय।
ये घुमाव देखने मिला, बड़ा हिट खेलना चाहते थे, बल्ले का किनारा लिया और ये देखिए साफ खुशियां झलक रही है क्योंकि एक बड़ा विकेट उन्होंने हासिल किया। किरण पवार जैसे धाकड़ बैटर को उन्होंने आउट कर कर पैविलियन की तरफ पर भेज दिया। नए बैटर मैदान के ऊपर सकलेन अख्तर जो वेस्ट बंगाल से बिलोंग करते हैं। इस देखिए ये टूर्नामेंट खेलने के लिए कोई खिलाड़ी राजस्थान से है, कोई यूपी से है, दिल्ली से है, वेस्ट बंगाल से है, तेलंगाना से भी कल हमने खिलाड़ी देखा, गुजरात से खिलाड़ी देखने मिले। यही तो इस टूर्नामेंट की खासियत है। अंडर 25 बिग बैश में भी धमाका बिग बैश और इस टूर्नामेंट में भी काफी मात्रा में भारत के अलग अलग राज्य से खिलाड़ी यहाँ आते हुए नए खिलाड़ियों को मौका मिला है टूर्नामेंट खेलने का और हर कोई खिलाड़ी इसी के लिए यहाँ दाखिल हो चुका है। सकलेन या सामने की दिशा में इस गेंद को खेला, ओवर पिच किया था, थोड़ा सा आगे किया, भेज दिया अंपायर के पीछे 6 रनों के लिए सिक्सर सकलेन की बॅट से। सकलेन अख्तरच्या बॅटमधून हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला। पाहू शकता रिप्ले मध्ये इथे लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न परंतु लेंथ मध्ये थोडासा चुकला, ओव्हर पिच बॉल मिळाला आणि त्याला सरळ पाठवलं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ईस्ट लॉंग ऑफ सीमा पार। हा षटकार अफलातून फटका होता सकलेन अख्तरचा। सकलेन हालांकि शुरू में कामयाबी हासिल हुई थी, पहली गेंद बिंदी आई, उसके बाद एक विकेट आया और सकलेन ने आते ही दबाव को हटाया है। पहली गेंद पर छक्का जड़कर हो इस गेंद को पढ़ ही नहीं पाए, जादूगर आए हैं जादू दिखाने के लिए। सनी कस्बे जिस तरह से पहली गेंद पर हल्ला बोल दिया था, यहाँ हो आखिरी क्षणों पर खुद को रोका। वाह भाई काय गोलंदाजी करतोय मिश्रण आणि विथ द न्यू बॉल नवीन चेंडूवर ज्या पद्धतीने बॉल वळवतोय कमाल आहे। जादूच म्हणावी लागेल सध्या पुण्याच्या जादूगरची सनी कसबेची। सनी कसबे इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद और बैकफुट पर जाके इस गेंद को कवर पॉइंट की दिशा में खेला। एक अच्छा स्ट्रोक था, फील्डिंग भी अच्छी देखने मिली, मगर 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 7 रनों पर। विथ द टर्न स्क्वेअर कट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती। ज्या दिशेने बॉल बाहेर वळतोय त्याच दिशेनं हा फटका पाहायला मिळाला। एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 7 वर। किरण पवार आउट झाल्यानंतर आता जबाबदारी घ्यायची आहे सकलेन आणि लोकेश मीनाला आणि त्याच जबाबदारीचा खेळ आता मैदानामध्ये सुरू झालेला आहे। सिक्सर आला त्याच्यानंतर थोडासा संयमी खेळ साकारतायत लोकेश मीना। राजस्थान के अलवर से बिलोंग करने वाला ये बैटर आज भिवंडी में आ चुका है धमाका बिग बैश के लिए, अंडर 25 चैंपियनशिप के लिए। लोकेश सामने है सनी कसबे। इस बार गेंद को पढ़ दिया और गेंद को भेज भी दिया सीमा रेखा के बाहर। लोकेश एक बड़ा हिट खेला 6 रनों के लिए। अल्टी पलटी नक्की तुम्हाला बघायला मिळेल बॅटर आणि पलटी शॉट स्विच हिट। काय फटका आहे, स्वतः जागेवरती कोसळला परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला। रिव्हर्सच्या माध्यमातून लोकेश मीनाच्या बॅटमधून हा क्लासिकल षटकार पाहायला मिळाला। 5 गेंदें अच्छी रही थी मगर आखिरी गेंद पर जो छक्का जड़ा है और इसी के कारण दबाव अब रेड डेविल्स नोएडा टीम भी बनाना शुरू किया है, मगर एक विकेट यहाँ वापस लौट चुका है। सकलेन अख्तर एक तरफ है, उनका साथ देने के लिए लोकेश मीना है और लोकेश ने जैसे ही स्ट्राइक मिला पहली गेंद पर रिवर्स के जरिए छक्का जड़ा। पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि तो देखील रिव्हर्सच्या माध्यमातून आत्मविश्वास कमालीचा लोकेश मीनाचा तुम्हाला बघायला मिळाला। धावसंख्या धावफलकावरती 13, जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता या ठिकाणी फलंदाजाला मिळाली आहे। भले किरण पवार लवकर आउट झाला परंतु इथे नीडरपणे बॅटिंग करतात, विदाउट प्रेशर फलंदाजी सुरू केली आहे। बॉलिंग के लिए अंकित आ चुके हैं। अंकित कामाटी हड़पसर पुणे से बिलोंग करने वाले ये गेंदबाज। दूसरी तरफ अगर देखा जाए तो एक खिलाड़ी सकलेन अख्तर वेस्ट बंगाल से यहाँ आ चुके हैं, दूसरे खिलाड़ी राजस्थान से बैटिंग के लिए। दोनों खिलाड़ी मैदान के ऊपर 61 का पीछा करना है। ओ पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, आगे करना चाहते थे, बल्ले का किनारा लेके गेंद पीछे गई, रन नहीं, डॉट बॉल। अंकित कामाटी सध्या गोलंदाजी करण्यासाठी आले आणि पॉवर प्ले मधील हे दुसरं षटक आहे। इथून आता जर बॅक करायचं असेल यशवंत भाऊ पाचंगी टीमला तर पॉवर प्ले मधील ह्या षटकात कमीत कमी
धावा खर्च कराव्या लागतील. इकॉनॉमिकल स्पेलची आता आवश्यकता असेल. अंकित अंकित की इस गेंद को भेज दिया तारामंडल में, लपेटा और भेज दिया सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए जाओ, गेंद को ढूंढ के लाओ. सकलेन अख्तर ऑन फायर. दुसरा सिक्सर स्लॉग हिट करत असताना अगेन्स्ट द टर्न, अगेन्स्ट द स्विंग हा फटका तुम्हाला बघायला मिळाला, परंतु प्रॉपर मिडल करताना हा चेंडू पाठवला सर स्क्वेअर लेगच्या बाहेर. सकलेन अख्तरच्या बॅटमधून हा षटकार. अच्छा स्ट्रोक देखने मिला, हालांकि अच्छी शुरुआत रही थी, पहली गेंद बिंदी आई थी, मगर उसके बाद सकलेन ने एक बड़ा हिट खेला. पारी की शुरुआत दोनों बैटर ने 6 से की है. स्कोर आगे जाता हुआ 19 पर. 61 का पीछा करना है, अभी भी मैच खत्म नहीं हुआ, बड़ा मुकाबला है. ओहो, यहां फिर एक बार कमबैक किया है गेंदबाज अंकित कामाटी ने. इसी तरह से मुकाबला चलता रहेगा, कभी पुणे की तरफ, कभी नोएडा की तरफ, कभी गेंदबाज, कभी बल्लेबाज. हीच तर खरी मजा आहे प्रोफेशनल क्रिकेटची. भारताच्या कानाकोपऱ्यामधून खेळाडू आज पिनारच्या डीडी ग्राउंड वरती दाखल झाले. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट धमाका बिग बॅश अंडर 25 स्पर्धा खेळण्यासाठी, आणि ही मजा उद्या देखील, आजच्या रात्री आणि उद्याच्या रात्री देखील येणार आहे, यात शंका नाही आहे. ऑप्टम के बाहर की गेंद थी, व्हाइट बॉल करार दिया अंपायर नीरज रानावत जी, उनके साथ बोराडे सर और हमारे दूसरे अंपायर सतीश कुरूप सर और रमाकांत जी पवार सर इस टूर्नामेंट में. ऑप्टम की थोड़ी सी ज्यादा बाहर की गेंद गई थी. व्हाइट रन से स्कोर एक बार आगे जाता हुआ 20 पर है स्कोर. फिर एक बार अंकित, सामने सकलेन अख्तर और लोकेश मीना. फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, इस गेंद को भी बहुत दूर भेज दिया. लगा तो 6, सकलेन सिक्सर. लगा तो 6 आणि तो लावला या ठिकाणी. हे पाहू शकता, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ पाठवल्या मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सकलेन अख्तर थांबायचं नाव घेत नाहीये. तिसरा षटकार त्याच्या या डावामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय, आणि पूर्णपणे मोमेंटम या मॅचचा आपल्या बाजूने करताना 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा 26 झालेल्या आहेत, आणि पॉवर प्ले पूर्णपणे कॅपिटलाइज केलेला आहे. मॅक्झिमाइज करत असताना रेड डेव्हिल्स नोएडा टीम. पावर प्ले में अच्छी शुरुआत, यहाँ मैं तो कहूंगा 26 रन बने हैं और 2 ओवर में 4 6 भी जड़े हैं. अगली गेंद सामने की दिशा में खेली, क्या बेहतरीन स्ट्रोक था सकलेन का. ये मिड ऑफ के ऊपर से खेला, प्रॉपर पावर प्ले का स्ट्रोक, सिक्सर. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, थांबण्याचं नाव घेत नाहीये, आणि एक सकलेन अख्तर नावाचं वादळच मैदानात आलं. हे पाहू शकता, पुन्हा एकदा ऑन द राइज. वाह, व्हेरी गुड शॉट, ओव्हर मिड ऑफ, आउट ऑफ पार्क, सिक्सर. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक देखने मिला. यहाँ स्कोर 32 रनों पर 32 बने हैं. अंकित कामाटी फिर एक बार, इस बार बैकफुट पर जाके पॉइंट की दिशा में इस गेंद को ढकेला. 1 रन पूरा करने की कोशिश, 1 रन से स्कोर आगे, जबकि 2 ओवर इस पारी के खत्म हो चुके हैं और 2 ओवर के बाद रन बने हैं 33 रन बने हैं. कल के दिन का पहला मुकाबला, सुपर 6 का मुकाबला कल यहां खेला जाएगा. पहला मुकाबला रिग्नेश 11 भिवंडी बनाम एएस टीम 94 कामन, इनके बीच मुकाबला होगा और दोनों टीमों को 3 बजे यहां रिपोर्टिंग करना है. उद्या सुपर 6च्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील, आणि कोण होणार चॅम्पियन. परंतु हे समीकरण पहा, 24 बॉल शिल्लक आणि 28 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहतोय की कब्जा निर्माण करत असताना रेड डेव्हिल्स नोएडा टीम. आयकॉन खेळाडू आपण बऱ्याचशा टीम मधून पाहिले की फ्लॉप ठरलेले आहेत. याही सामन्याचा आपण विचार केला, सचिन बर्गे देखील तेवढा प्रॉमिसिंग दिसला नाही. किरण पवार शून्यावर बाद झाला. परंतु अंडर 25 चे जे खेळाडू आहेत, वयवर्ष 25 वर्षाखालील खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केलेला आहे या चॅम्पियनशिप मध्ये. ओव्हर नंबर 3 सनी कसबे कंटिन्यू ठेवला त्याला गोलंदाजीमध्ये. सनी कसबे पुण्याचा जादूगर म्हणून त्याची ओळख यावेळेला बॉलला येऊ दिला. हलक्या हाताने फक्त पुश करत असताना बॉल पाठवले एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने 34. काफी अहम ओवर होगा इस मैच के लिए. अगर यहां से इस ओवर में 1-2 विकेट आते हैं तो मैच में फिर एक बार आ सकती है पुणे टीम.
मगर क्या बैटिंग हो रही है सकलेन अख्तर और लोकेश मीना द्वारा। हालांकि लोकेश ने एक ही गेंद खेली है और उस पर भी छक्का जड़ा है। लोकेश, हो यावेला दांडी 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 गुल, क्या गेंद की, लाजवाब। हलकासा शफल झाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय अराउंड लेग बोल्ड करत असताना लोकेश पिनाला फार मोठी सफलता सनी कसबेने मिळवून दिली। पाहू शकता रिप्ले मध्ये कटर लेग ब्रेक होता, बॉल ग्रीप होऊन आतमध्ये आला, बॉल अगदी आपण पाहिलं तर बॅट लवकर फिरली आणि बॉल थोडासा उशिराने आला, यष्ट्यांना धडकणारा। जबरदस्त संघर्ष रहा इन दोनों खिलाड़ियों के बीच में, जबकि हालांकि पहले ओवर के आखिरी गेंद पर अपना खुद के स्ट्राइक पर आए थे। पहली गेंद पर छक्का जड़ा था सनी के खिलाफ, और इस ओवर में जब स्ट्राइक पर आए ये खिलाड़ी, पहली गेंद पर यहाँ बोल्ड आउट किया उन्हें सनी कसबे ने। हो, चांगला तू बेबे या खेळांमध्ये नेहमीच प्रोफेशनल लेवलला तुम्हाला बघायला मिळत असते आणि अखेर लोकेश मीणा या ठिकाणी बाद झाला। सनी कसबेनं सफलता मिळवून दिली। फर्स्ट ओव्हर मध्ये थोडासा तो एक्सपेन्सिव्ह राहिला होता, परंतु कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याच्या स्पेलमध्ये त्याला आणखी एक षटक दिलं आणि तो या ठिकाणी विकेट क्लेम करत असताना आपल्या टीमसाठी। आकिब खान आ चुके हैं उत्तर प्रदेश नोएडा के बैटर मैदान के अंदर। सामने है पूना के मैजिशियन, काफी बेहतरीन गेंदबाजी हो रही है। हालांकि कुछ बड़े स्ट्रोक भी आए थे पहली ओवर में, मगर यहाँ अच्छी शुरुआत की है सनी कसबे इन्होंने। आते ही पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक यहाँ देखने मिला और एक गेंद गैप में जाएगी 4 रनों के लिए, चौका। चांगला स्वीप पाहायला मिळाला या ठिकाणी आपण पाहतोय। नवीन फलंदाज आकिफ खान मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्याच बॉलवर चौकार। यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता, ऑफ कटर होता आणि विथ द स्विंग बरोबर ज्या दिशेने बॉल वळत होता त्या दिशेने बॉलला पाठवला देखील चौकाराकरिता। यस, गेंद को आने दिया और उसके बाद बैट को घुमाया और 4 रनों के लिए। अंडर 25 धमाका बिग बैश। इस बार और एक बड़ा हिट यहाँ खेलने की कोशिश कामयाब रही। जैसे ही आकिब मैदान के ऊपर आ चुके हैं, आते ही बड़े बड़े स्ट्रोक लगाना शुरू किया और ये गेंद भी जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। आल्या आल्या त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये त्यानं दिलेलं आहे आणि त्याच्या नाव रूपाला लौकिक साजेसा खेळ तो साकारत असताना षटकार त्यानं ठोकला। लागोपाठ 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या, एक चौकार आणि एक षटकार, आणि पूर्णपणे या मॅचवर मजबूत पकड निर्माण करत असताना रेड डेव्हिल्स नोएडा टीम हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका एक्झिक्यूट केला। पिक करत असताना पिकअप शॉट, सिक्सर। अभी भी 17 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए सनी कसबे। सनी की ये गेंद और एक बड़ा हिट यहां खेला है। बेहतरीन बैटिंग आकिब की, एक्स्ट्रा कवर्स की दिशा में एक्स्ट्रा पावर लगाते हुए आता हुआ सिक्सर। धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप आणि या ठिकाणी सनी कसबे समोर कसरच काढली असंच म्हणावं लागेल। काय फटका एक्झिक्यूट केला, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाणारा सिक्सर आणि महत्वाच्या गोलंदाजावर आक्रमण करण्यात आलेल्या 50वा स्कोर कार्ड वरती 11 ची गरज। सनी इस बार बैकफुट पर जाके पॉइंट की दिशा में खेलना चाहते थे, मगर ओवर थ्रो के जरिए यहां रन जरूर मिलेगा। अभी भी इस मैच को जीतने के लिए 18 गेंदें शेष है और 10 रनों की आवश्यकता है। 3 ओवर में ही 51 रन, 51 रन बन चुके हैं। आणि इथून आता आपण पाहतोय की फक्त 10 रन्सची आता आवश्यकता असेल। 3 षटकांचा खेळ शिल्लक, एकतर्फी सामना या ठिकाणी रेड डेव्हिल्स नोएडा टीम आपल्या बाजूने झुकवत असताना सनीनं 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी समाप्त केला आणि 2 ओव्हर्स मध्ये 31 धावा, भरपूर रन्स कन्सीड करताना दिसला। 2 विकेट त्याला मिळाल्या, परंतु 31 धावा त्यानं खर्च केल्या आणि आता इथून गोलंदाजी करण्यासाठी सूरज आमले गोलंदाजी मार्कवर येतोय। सामना करेल आकिफ खान। सकलेन अख्तर जो सध्या 27 वर बॅटिंग करतोय, 4 सिक्सर त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले। आकिफ खानच्या बॅटमधून 1 चौकार आणि 2 षटकार तुम्हाला बघायला मिळाले। 10 ची गरज आहे। हो, यावेळेला राईज होणारा बॉल, थोडासा संयमी खेळ करण्याचा प्रयत्न होता, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता। डॉट बॉल या ठिकाणी आला। अशी डॉट बॉल सुरुवातीला येणं गरजेचे होते। चांगला मूव झाला बॉल, आतमध्ये येणारा इनस्विंगर होता। डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात करत असताना सूरज आमले हा गोलंदाज 4थ्या षटकात।
17 बॉल शिल्लक आणि फक्त 10ची गरज आहे. जवळजवळ या सामन्यावरती 90% तर विजय मिळवलेलाच आहे. परंतु जे 10% बाकी आहेत तो प्रयत्न करावा लागेल. चांगली फिल्डिंग आहे. एका हातानं बॉल अडवलाय. थोडंसं बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात 52. सिंगलनं देखील आपण विजय मिळू शकतो आणि आता त्याच्यामुळे हा खेळ दोन्ही फलंदाजांनी सुरू केला. ज्या वेळेला आक्रमण करणं गरजेचं होतं त्यावेळेला आक्रमण केलं. यावेळेला हुक करण्यात आला. वॅकेंड एरियामधून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर डीप मध्ये पोहोचला. बॉल मागे बॉल अडवला देणं आणि एक धाव घेण्याची वेळ फलंदाजांकडे होती. स्कोर एका धावेने 53 वरती. यशवंत भाऊ पाचांगे टीमनं आज बॅटिंग मध्ये चांगला खेळ दाखवला. 60 धावा एक फायटिंग टोटल होती. परंतु गोलंदाजीमध्ये आपण जर विचार केला तर तेवढा प्रॉमिसिंग खेळ त्यांना करता आला नाही. पुढे टाकला यॉर्कर लेन. खोलवट टप्प्याचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढावा लागला चेंडूला आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना 54. 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि 14 बॉल अद्यापही या डावामध्ये शिल्लक. हालांकि जब शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी इस पारी के, किरण पवार जल्दी आउट हो चुके थे, मगर उसके बाद बेहतरीन बैटिंग देखने मिली दोनों बैटर के द्वारा. सूरज आमले गेंदबाजी के लिए ऑप्शन के बाहर किए गेंद थोड़ी सी अंदर जरूर आई, मगर वाइट बॉल यहाँ करार दिया अंपायर ने. और तीसरे अंपायर की तरफ यहाँ आते हुए मैदानी अंपायर टीव्ही अंपायरची मदत आता या ठिकाणी घेण्यात आली आहे. डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी असेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतात 55. 55 रन्स ऑन बोर्ड. 61 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय रनचेस पाहायला मिळाल्या. नीडरपणे बॅटिंग केली दोन्ही बॅटर्सने. सूरज आमले गेंदबाजी के लिए. सूरज की ये गेंद इसे भी बड़ा हिट करना चाहते थे, मगर वहां पकड़े गए. ऋतिक नजर आए थे गेंद के नीचे. हालांकि थोड़े से लेट आए गेंदबाजी के लिए, मगर अच्छी गेंदबाजी अब तक की है. और इस सीजन में जेपीएल में बेस्ट बॉलर की किताब से भी नवाजे गए थे सूरज आमले. विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना पाहू शकता चांगला झेल पकडण्यात आला. असं वाटलं की याच बॉलवर मॅच फिनिश होते की काय, परंतु इथे मिस टायमिंग, प्रॉपर टायमिंग तिथे करता आलं नव्हतं आणि अखेर बॅटर आउट होतोय. सकलेन अख्तर. पण 28 धावांचा एक विस्फोटक खेळ त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. बाद होण्यापूर्वी उपयुक्त डाव आणि विजयाच्या उंबरठ्यावरती संघाला आणून त्याने ठेवलं आणि तिथून तो बाद झाला. नवीन बॅटर मैदानात एंटर होतोय. यस, इम्पॅक्ट प्लेयर आता मैदानात एंटर होतोय. उर्वेश बॅटिंग करण्यासाठी एंटर झालाय. इम्पॅक्ट प्लेयर ऍप्लिकेबल आहे आणि जरूर मोस्ट ऑफ टीम्सने त्याचा फायदा जरूर उचललेला आहे. उर्वेश, टीम भी ऐसी बनी है, कुछ खिलाड़ी महाराष्ट्र से है, कुछ खिलाड़ी गुजरात से है, कुछ खिलाड़ी यूपी से है, कुछ खिलाड़ी राजस्थान से है, कुछ खिलाड़ी वेस्ट बंगाल से है. इतनी बड़ी टीम यहाँ बनी है. रेड डेविस नोएडा, अर्पित चतुर्वेदी साहब की ये टीम. और आते ही पहले गेंद पर बड़ा हिट करना चाहते थे, कामयाब नहीं रहे. गेंद के नीचे खिलाड़ी और सूरज आमले और एक विकेट यहाँ हासिल करते हुए. लागोपाठ 2 धक्के या ठिकाणी सूरजने दिलेले आहेत आणि 6 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. परंतु प्रत्येकी बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि लागोपाठ 2 धक्के या ठिकाणी दिलेत सूरज आमलेनं. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 55. येणारे 12 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 6ची गरज. अच्छी गेंदबाजी सूरज आमले द्वारा. 4 रन सिर्फ दिए, 2 विकेट हासिल किए. पुणे के जुन्नर से बिलोंग करते हैं सूरज आमले. गेंदबाजी के लिए ओ माली. गेंदबाजी के लिए. अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ. 12 गेंदें शेष है और मैच जीतने के लिए अभी भी 6 रनों की आवश्यकता. नए बैटर मैदान के ऊपर. शुभम कदम.
पहली गेंद सामने की दिशा में खेली है, गेंदबाजी के लिए ओम माली एक युवा खिलाड़ी है। पिछले सीजन शिरसाट स्पोर्ट चैंपियंस ट्रॉफी में भी काफी बढ़िया परफॉर्मेंस रहा था इस वाड़ा गांव के खिलाड़ी का। आज भिवंडी में अंडर 25 धमाका बिग बैश में दाखिल हो चुके हैं ओम माली, जबकि 5 ओवर प्रगति पर है। अभी भी 5 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। ओहो हो, यहाँ थोड़ी सी टर्न होती हुई गेंद, थोड़ा सा सफल होके खेलना चाहते थे, अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ। ओम की अच्छी गेंद, क्या बात आहे, पलटवार या ठिकाणी करतायत, अजूनही प्रयत्न करतायत यशवंत भाऊ पाचंगे टीमचे गोलंदाज। यावेळेला खरा बॉल, पिकअप शॉट, सफल होत असताना विरकावून दिल्या बॉलला सीमा पार आणि मॅच फिनिश। सामना या ठिकाणी आउट झालेला आहे। यहाँ बैटर को वापस लौटना पड़ेगा, ज्यादा सफल हुए, कुछ ज्यादा ही सफल हुए शुभम, और ये मैच अभी भी खत्म नहीं हुआ कहते हुए टीम पुणे ज्यादा सफल हुए। बघूया आपण रिप्ले मध्ये, त्या ठिकाणी पाहणं इंटरेस्टिंग राहील, कारण टाळ्या सुद्धा सुरू झाल्या होत्या, शिट्ट्याही वाजू लागल्या होत्या की मॅच फिनिश झाली आहे, परंतु अंपायरचा इशारा आलाय की फलंदाज बाद आहे। हिट विकेट, जास्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। नए बैटर मैदान के ऊपर, अनिकेत राठौड़ फ्रॉम अहमदाबाद गुजरात। 4 विकेट वापस लौट चुके हैं इस ओवर में। अगर देखा जाए तो अभी भी 3 गेंदों में सिर्फ 1 रन आ चुका है। अभी भी ये मैच जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। 9 गेंदें शेष है, अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ। कोशिश तो जारी है किसी भी हालत में मैच में वापस आने की। अच्छी गेंद हल्के हाथों से ऑन साइड में ढकेल दिया और 1 रन से स्कोर आगे। अकीब खान एक तरफ 20 रनों पर बैटिंग कर रहे हैं, उनका साथ देने के लिए अनिकेत राठौड़ मैदान के ऊपर आ चुके हैं। ओम माली इस बार कुछ अलग किया, ये खिलाड़ी काफी प्रभावित करता हुआ बेहतरीन प्रदर्शन देखने मिला और ये इस मैच को जीतकर पहले मुकाबले में जीत हासिल की है यहाँ टीम रेड डेविल्स नोएडा, अर्पित चतुर्वेदी एंड कंपनी। मगर ये मैच पुणे टीम के लिए भी खत्म नहीं हुआ, उनको मौका है क्योंकि ये लीग मैचेस है। त्यांना पुन्हा संधी मिळेल आणि आज षटकार या ठिकाणी बघायला मिळाला, सिक्सर स्विच हिटच्या माध्यमातून, आणि सामना फिनिश केला। रेड डेव्हिल्स नोएडा टीमने सामना जिंकला। पहिल्या मॅच मध्ये अपयश आलं यशवंत भाऊ पाचंगे टीमला। वळूया आपण लगेचच सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत।